आज पतळगंगेच्या शिवारात असताना पतळगंगेचे शेतकरी व पतळगंगेची ही जमीन अगदी जमीन डोंगर माथ्याची आहे. आपली उपजीविका भागविण्यासाठी आगादी व रब्बी पीक घेत असताना जे बी काही त्यांना वन्य प्राण्याच्या अडचणी आहेत ते अडचणीवर मात करून पीक काढत असताना 2-4 दिवसाखाली हा ज्वारी काढाय आलेली आहे. याच्या पाठीमागलं सगळं डुकराईनं पाडून टाकलंय. पातळ पातळ दाटं उभा आहेत. तर पतळगंगेचे तुम्ही शेतकरी, तुम्हाला शेती करत असताना काय काय अडचणी येतात? लय आहेत, डुकरं आहेत, रोई आहेत, वानेर आहेत, काय सांगा, रात्र दिवस डोळ्याला झोप नाही. ही जर परिस्थिती राहिली तर तुम्ही शेत किती वर्ष पेरू शकता? आम्ही आता 20 वर्ष झाले की. नाही पुढे असंच राहू लागलं तर काय करणार? आता कशाला पेरायचं आहे, सोडून द्यावं, काय करा. मग काय वाटतंय तुम्हाला, याच्यावर सरकारनं काही करावं? काय करावं, पण कोण करायलंय? बरं, तुम्ही कधी तक्रार केली सरकारकडं? नाही गड्या सर, अजून सरकारनं एक हेल्पलाईन दिली आहे, 1926 नंबर आहे. त्याच्यावर बाबा तुमचं शेत खालं तर आम्ही नुकसान भरपाई देता, तक्रार करा असं म्हणलंय. तर तुम्ही केली काय? नाही. तुम्ही काय करा, आता तुमचं खालंय ना, तर तुम्ही एक तक्रार करा. दादा काय वाटतंय तुम्हाला? तुम्ही तरुण आहात, हे थोडे म्हातारे झाले, तर तुम्हाला काय वाटतं या शेतीबद्दल? डुकराईनं खावं की खाऊ नये? खाऊ नये, पण सरकारनं ह्याला काही द्यावं, हे करावं, जाळी वळी काय करायचं. म्हणून या महाराष्ट्र राज्य सरकारला विनंती करण्यात येते की आपण वन्य प्राणी जीव संरक्षण जसा कायदा आहे त्याचप्रमाणे एक पीक संरक्षण कायदा करावा आणि कायद्याच्या अंतर्गत पीक राखून द्यावं. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, दाणे खाले तर खाले, परीक डुकरं जर वावरात शिरले तर जनावरं सुद्धा कडबा खात नाहीत. अगदी हे मधी टकलच्या टकलं पाडून डुकरायनं हे बघा असं करतेत. म्हणून महाराष्ट्राचे राज्य मंत्री व मंत्रिमंडळ यांना विनंती आहे की आपण जी काही जाळी द्यायची आहे ते लवकरात लवकर द्यावी. माझं नाव आहे डांगे विठ्ठल हरी, शेतकरी. आणि आजची परिस्थिती ही बघा, हा पुरं डोंगर माथ्याची जमीन आहे. चला काका.